बातमी वसईमधून आहे। वसई विरारमधील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून भाजप नगरसेवक चांगलेच आक्रमक झालेत। एसटीपी कामामुळे रस्त्यांची दुर्दशा झाल्याचा आरोप पाहायला मिळतोय। भारतीय जनता पक्षाचे गटनेते अशोक शेळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून भाजप नगरसेवकांनी ठिय्या देत एसटीपी काम बंद केले तर रस्त्याचं काम होईपर्यंत एसटीपी काम बंद ठेवण्याचा प्रयत्न आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा मोठी खळबळ पाहायला मिळते। माजी मंत्र्यांच्या पीएनं धमकावल्याचा आरोप आहे। सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा डॉक्टरचा इशारा आहे। फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा हादरलं असून उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका डॉक्टरला माजी मंत्र्याच्या पीएनं अरेरावी करून धमकावल्यानं मोठी खळबळ उडाल्याची माहिती समोर आली आहे। फलटण शहरात असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात फिटनेस प्रमाणपत्राच्या वादातून सुसाईड नोट लिहिण्याचा दावा करणारी एक कथित पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। या कथेत खरं तर नोटमध्ये राज्य सरकारचं एका माजी मंत्र्याच्या पीएनं धमकी दिल्याचा आरोप करत या कधीच डॉक्टरनं खरं तर सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा इशारा दिला। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संबंधित डॉक्टर हा सोलापूर जिल्ह्यातील असून 2 वर्षांपासून फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहे। डॉक्टरने आम्हाला यापूर्वी कोणतीही कल्पना दिलेली नव्हती। काल दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान मी जेवायला गेली असताना मला माझ्या स्टाफचा फोन आला की डॉक्टर रुक्नवळ सर यांचे स्टेटस पाहिले का, तर मी नाही म्हटले। त्यानंतर मी म्हटलं काही घडलं आहे का, त्यांनी मला स्टेटसचे स्क्रीनशॉट पाठवले। स्क्रीनशॉटवर त्यांचे स्टेटस पाहिल्यानंतर मी तात्काळ पीआय घनश्याम बल्लाळ सरांना कॉल केला की आमच्या डॉक्टरांनी सुसाईड नोट लिहून त्याचं स्टेटस ठेवलं आहे आणि माझे एएस श्री शुक्ला यांना तात्काळ पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करण्यास सांगून मी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे हजर झाले। जिल्हा स्तरावरून आता ती समिती उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे पुढील चौकशीसाठी येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।